Hello students, I am Sri Chavan SL. Today we are going to learn the 12th chapter of the science, the muscular system and the digestive system in human being. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सायन्सचा 12वा धडा मानवी स्नायू व पचन संस्था हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट पहा की लेट्स रिकॉल म्हणजे थोडं आठवायचं आहे. तुम्हाला जे मागच्या इयत्तेमध्ये शिकवलेलं आहे किंवा झालेलं आहे हे तुम्हाला आठवून पाहिजे की तुम्ही काय काय शिकला आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट इज मीन्ड बाय ऑर्गन सिस्टीम. पहिला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज मीन बाय द ऑर्गन सिस्टीम. इंद्रिय संस्था म्हणजे काय. तर इंद्रिय संस्था म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म द बॉडी वेल. आपल्याला काय म्हणता येईल, अशी इंद्रिय एकमेकांसोबत कार्य करतात आणि आपली बॉडी परफॉर्म करतात किंवा आपलं शरीर चालवतात. त्याला आपण ऑर्गन सिस्टीम म्हणतो. देअर आर सो मेनी टाईप्स ऑफ ऑर्गन सिस्टीम्स इन द ह्युमन बिईंग. आपल्या मानवी शरीरामध्ये किंवा मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या इंद्रिय संस्था आहेत की ज्यामध्ये रिस्पायरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. या भरपूर संस्था आहेत, पण आपण या पाठातून फक्त 2च संस्थेचा अभ्यास करणार आहोत. एक आहे मस्क्युलर सिस्टीम आणि दुसरं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त मस्क्युलर सिस्टीमबद्दलची माहिती शिकवणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल माहिती घेऊ. बघा, तर दुसरा प्रश्न काय सांगितला या ठिकाणी, हाऊ आर बोन इन आवर बॉडी जॉईंट टू इच अदर. आपल्या शरीरामधील हाडे एकमेकांशी कशी जोडलेली असतात. तर आपल्या शरीरामधील हाडे एकमेकांशी कोणत्या मार्फत, लिगामेंट, अ फायब्रस स्ट्रेप. लिगामेंट या एका तत्वाने चिटकवलेले असतात. द बोन्स आर जॉईंट्स विथ लिगामेंट्स. लिगामेंट्सने हे सगळे जॉईन झालेले असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, द मस्क्युलर सिस्टीम किंवा मस्क्युलर सिस्टीम, स्नायू संस्था. या ठिकाणी तुम्हाला ट्राय दिस एक सांगितलेलं आहे. आता हे ट्राय करून पाहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला चित्रही दिलं आहे. या ठिकाणी एक चित्र दिलं आहे, त्या चित्रामध्येही तुम्हाला हे ट्राय दिसची ऑप्शन दिलेलं आहे की क्लोज युअर फिस्ट टाईटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. बघा, तुमची मूठ घट्ट आवळायची आहे आणि घट्ट आवळून काय करायचं आहे, हात कोपऱ्यापासून एल्बोपासून काय करायचं आहे, दुमडायचं आहे. नाव फील द अप्पर पार्ट ऑफ युअर आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. बघा, मग काय करायचं आहे, दुसऱ्या हाताच्या बोटाने दंडावर चापचून पाहायचं आहे. कोणत्या, ज्या आर्मचं तुम्ही फिस्ट टाईटली बंद करून फोल्ड केलेला आहे किंवा बेंड केलेला आहे, त्याच्या दंडावर पाहायचं. तुम्हाला काय दिसेल, तर डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म. त्या अप्पर आर्ममध्ये तुम्हाला हार्डनेस आढळते का, जाणवली का. हां, तुम्हाला जाणवली असेल. तुम्ही आताही करून पहा की त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की तुमच्या अप्पर आर्ममध्ये एक टणकपणा आलेला आहे. धिस फ्लेशी पार्ट्स कन्सिस्ट ऑफ मसल. हा मसल भाग म्हणजेच काय आहे, स्नायू आहे. स्नायू म्हणजेच काय, मसल भाग. तुम्हाला असंही म्हणता येतं, मसल्स आर फ्लेशी पार्ट्स ऑन द बोन. बोनवरच्या फ्लेशी पार्टलाच मसल असे म्हणतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी. आपले स्नायू शरीराची विविध हालचाल करताना आकुंचन किंवा शिथिल पावतात. कोणतीही ॲक्शन करा तुम्ही, ते ॲक्शन केल्यानंतर आपले मसल्स काय होतात, आकुंचन आणि शिथिल होत असतात. मसल्स गिव्ज आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पॉश्चर. बघा, शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार हे फक्त स्नायूमुळेच मिळत असतो किंवा स्नायूमुळेच आपल्या शरीराचा आकार असतो. मसल्स आर बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर. बघा, हे महत्त्वाचं पॉईंट आहे, याला मी सर्कल करतो आहे की मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲट रिक्वायर. काय म्हणते, स्नायू म्हणजे गरजेनुसार
आकुंचन आणि शिथिलीकरण होऊन असणाऱ्या असंख्य तंतूंचा गट आहे. हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे राईट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट पहा यातला, कॅन यू टेल. कॅन यू टेल काय तुम्हाला सांगता येईल का, किंवा सांगा पाहू. व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन. तर तुम्हाला काय करायचं आहे, मसल्स अँड बोन्समध्ये काय म्युच्युअल रिलेशनशिप आहे, किंवा स्नायू आणि हाडे यांच्यात कोणता परस्पर संबंध आहे हे सांगायचं आहे. हे सांगत असताना आपण खाली पाहू, खाली एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये याचं आपल्याला उत्तर भेटेल. आणि या कृतीमधनं बघा, मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन बाय मीन्स ऑफ टेंडॉन. बघा, मसल्स हे कशाने अटॅच असतात बोनला, बाय मीन्स ऑफ टेंडॉन. महत्त्वाचं आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता. द मसल्स आर firmly attached to bones by means of tendon. When muscles contract, there is a movement at the joints and the bones move either nearer to or away from each other. बघा काय म्हणते की स्नायू हाडांना स्नायुबंधाने घट्ट जोडलेले असतात. टेंडॉन म्हणजे काय, स्नायुबंध. आणि स्नायू आकुंचन पावतात किंवा हालचाल करतात त्यावेळेस ते एकमेकाच्या जवळ येतात किंवा लांब जातात. तुम्ही जर बघा हाताची हालचाल केली तर ते एकमेक कळेल तुम्हाला. त्या ठिकाणी 2 आर्म्स आहेत, एकाची मुवमेंट आहे आणि एकाची मुवमेंट नाही आहे. या ठिकाणी याची मुवमेंट दाखवली आहे, पण याची रिलॅक्सेशन आहे, किंवा हे कसं आहे, रिलॅक्स आहे, हे की नाही. द ॲक्शन ऑफ मसल्स इज अ नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट्स. बघा काय म्हणते की शरीराची हालचाल करण्यासाठी मसलची हालचाल होणे काय आहे, गरजेचे असते. कोणतीही मुवमेंट करा तुम्ही, त्यामध्ये मसल ज्यावेळेस हालचाल करतात त्यावेळेसच तुम्ही हालचाल करू शकता. फ्रॉम द स्मॉल मुवमेंट ऑफ आयलिड्स टू दोज दॅट डिमांड्स ग्रेट स्ट्रेंथ ॲज वेन चॉपिंग वूड्स विथ ॲन ॲक्स. बघा, पापणीचे झापड उघडेपर्यंत किंवा बंद करण्यासाठी सुद्धा, म्हणजे ते स्मॉल आहे, ती हालचाल किती बारकी आहे, त्याच्यापासून तुम्ही लाकूड फोडण्यापर्यंत किंवा तोडण्यापर्यंत या मसलची हालचाल होणे गरजेचे आहे. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट्स लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग etc. आपण मसल्स, हसणे, बोलणे, चालणे, उडी मारणे किंवा एखादी वस्तू फेकणे, या हालचाली करण्यासाठी या मसल्सचा सुद्धा हालचाल करणे किंवा वापर करत असतो. आता खाली बघा, असंही म्हणता येतं की स्नायू हे शरीराच्या सर्व भागावर असतात. स्नायू किंवा मसल्स हे बॉडीच्या ऑल पार्ट्सवर असतात. अँड इट विल बी ग्रोथ ॲज ह्युमन बॉडी. ते काय करतात, मानवी शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंची सुद्धा वाढ होते. असं होत नाही की फक्त हाडांचीच वाढ होते आणि स्नायूची वाढ होत नाही. ज्यावेळेस हाडांची वाढ होत असते त्यावेळेस स्नायूची सुद्धा वाढ होत असते. नेक्स्ट पॉईंट पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे काय, जरा डोकं चालवायचं तुम्हाला जरा विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे, विच पार्ट ऑफ युअर बॉडी आर मेड अप ओनली ऑफ मसल्स. बघा, एक सांगतोय मी की कोणता पार्ट आहे शरीराचा जो मसल्सपासून तयार झालेला आहे. एक सांगू, द टंग. टंग हे काय आहे, मसल्सपासून तयार झाले आहे, ओनली मसल्स. या प्रकारचा अजून कोणता पार्ट असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, डू यू नो. महत्त्वाचं आहे, हे सर्वच महत्त्वाचं आहे, हे सर्वच महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. डू यू नो, काय तुम्हाला माहीत आहे का. काय माहीत आहे का विचारलं आहे की देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन ह्युमन बॉडी. बघा, आपल्या मानवी शरीरामध्ये 600पेक्षा अधिक स्नायू असतात. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ वेट ऑफ हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. बघा काय अजून काय म्हणतं आहे की निरोगी व्यक्तीच्या किंवा प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 40% वजन हे स्नायूचे असतात. जर समजा एका व्यक्तीचं वजन जर 100 kg असेल तर स्नायूंचं वजन किती असू शकतं त्याचं, 40 kg. देअर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस.
बघा आपल्या शरीरामध्ये 30 स्नायू आहेत. Our eyes, mouth, nose are encircled by small muscles. Expressions like happiness, sadness, fear are expressed by the movement of these muscles of the face. आणि आपल्या शरीरावर 30 स्नायू आहेत, 30 मसल आहेत. याचाच वापर करून, याची हालचाल करून आपण काय करतो, आपल्या चेहऱ्यावर आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव दाखवू शकतो. आणि आपले डोके, तोंड, नाक यांच्याभोवती छोटे स्नायूचे वर्तुळे आहेत. आणि यामुळेच आपल्या शरीरावर वेगवेगळे एक्सप्रेशन्स किंवा भाव दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट समजलं हे? नेक्स्ट पॉईंट पहा. कॅन यू टेल? कॅन यू टेल काय तुम्हाला सांगता येते का बघायचं आहे. सांगा पाहू. आर द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आयडेंटिकल? काय म्हणतं आहे, आपल्या शरीरातील विविध अवयवामध्ये एकच प्रकारचे स्नायू असतात का? तर याचं उत्तर काय येईल? नो. द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी दे आर नॉट आयडेंटिकल. ते एकसमान किंवा एकसारखे असू शकत नाहीत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि त्यांची रचनाही वेगवेगळी असते. बोनच्या रचनेवर सुद्धा हे सर्व मसल्स डिपेंड असतात, कारण बोनलाच मसल्स काय असतात, अटॅच असतात, आहे की नाही. हे आपण मागं शिकलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत द मेन टाईप्स ऑफ मसल्स. द मेन टाईप्स ऑफ मसल्स. पहिला आहे व्हॉलंटरी मसल्स आणि दुसरा आहे इनव्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय, ऐच्छिक स्नायू. आणि इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय, अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक म्हणजे काय, आपल्या मनानुसार काम करणार आहे. अनैच्छिक म्हणजे काय, आपल्या मनानुसार काम न करणारा, तो परस्पर काम करू शकतो. चला तर मग पहिला पाहूया. व्हॉलंटरी मसल्स. वर्किंग विथ युअर हँड, वॉकिंग, इटिंग etc आर फंक्शन्स दॅट डिपेंड्स अपॉन आवर विल. विल म्हणजे काय, इच्छा. आपल्या इच्छेनुसार आपण आपल्या हाताचे काम, चालणे, खाणे हे सर्व पार पाडत असतो. मसल्स युज्ड इन दिस ॲक्शन आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. आणि बघा, या अशा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंनाच ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजे वॉकिंग, इटिंग हे आपल्या मनानुसार आपण करतो, आपल्या मनावर आहे, आपल्या इच्छेवर आहे, इच्छेनुसार चालतात, त्यामुळे याला व्हॉलंटरी मसल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल्स, मसल इन आवर आर्म अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल. बघा उदाहरणार्थ काय सांगितलं या ठिकाणी, हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात. आता सेकंड पहा, इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय, अनैच्छिक स्नायू. यामध्ये बघा काय सांगितलं आहे, व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीथिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. बघा आपल्या शरीरामध्ये श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रिय जीवनावश्यक काम करत असतात, आहे की नाही. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. म्हणून ते आपले जगण्यासाठी जीवन आवश्यक आहेत. दे डू नॉट डिपेंड्स अपॉन आवर विल. ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, ते त्यांचं कार्य काय करतात, स्वतःहूनच पार पाडत असतात. द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. बघा अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात, की जसं की आहे द फंक्शन ऑफ ऑर्गन लाईक स्टमक, इंटेस्टाईन आर हर्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स मॅनर बाय इनव्हॉलंटरी मसल्स. आपल्या शरीरामध्ये जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. खालचं बघा, हे महत्त्वाचं आहे थोडं. हे तुम्हाला काय करायचं, तुमच्या CWच्या वहीमध्ये 2 कप्पे करायचे आहेत. त्या 2 कप्पेमध्ये तुम्हाला व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्स 2 कप्पे करायचे आहेत आणि त्याची लिस्ट तयार करायची आहे, की यामध्ये कोणकोणते व्हॉलंटरी मसल्स आहेत आणि कोणकोणते इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. पुढचं पहा, द टाईप्स ऑफ मसल्स. द टाईप्स ऑफ मसल्स.
म्हणजे स्नायूंचे प्रकार. त्यामध्ये पहिला आहे स्केलेटन मसल्स, दुसरा आहे हार्ट और कार्डियक मसल्स आणि तिसरा आहे स्मूथ मसल्स. त्यातला आज आपण पहिला घेणार आहोत स्केलेटन मसल. स्केलेटन मसल म्हणजे काय? अस्थिस्नायू. अस्थिस्नायू. आता अस्थिस्नायू म्हणजे हाडांच्या लगट असलेले. आता ते बघणार आहेत आपण, आहे की नाही. द टू एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच्ड टू डिफरंट बोन्स. काय म्हणते की या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ आर्म अँड लेग्स. आपल्याला हाताच्या आणि पायाचे स्नायू याचं उदाहरण म्हणून घेता येतील. आणि देअर मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी. त्यांची हालचाल ही कशी असते? ऐच्छिक आहे की नाही. आपण पहिल्यांदाच पाहिलं आहे व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. तर स्केलेटन मसल हे कशामध्ये येतं? व्हॉलंटरी मसल्समध्ये येतं. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन्स टुगेदर अँड गिव्ह द शेप्स टू आवर बॉडी. हे स्नायू हाडांचा सांगडा एकत्र ठेवण्याचे व शरीराला आकार देण्याचे कार्य करत असतात. म्हणजे आपल्या शरीराचा आकार हे कशामुळे असतो? त्या हाडामुळे तर असतोच, पण या स्नायूमुळे सुद्धा असतो, आहे की नाही. नेक्स्ट पहा, सेकंड नंबर, हार्ट और कार्डियक मसल. These muscles bring about the contraction and relaxation or the beating of the heart. काय म्हणते? हे स्नायू हृदयाचे आकुंचन किंवा शिथिलीकरण घडवून आणतात. बीटिंग, आहे की नाही. आपण म्हणतो द हार्ट इज बीटिंग, म्हणजे हार्ट बीट करते. आपण मोजतोही, हार्ट बीट मोजत असतो, आहे की नाही. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. The cardiac muscle causes the heart to relax and contract continuously at a rate of about 70 times per minute. हे महत्त्वाचं आहे बघा, याला मी अंडरलाईन करतो, ॲट अ 70 times per minute. तर हे काय? स्नायू, हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे 70 वेळा आकुंचन पावणे आणि शिथिलीकरण होणे हे कंटिन्युअसमध्ये होत असतं. आणि ही मुवमेंट कशी आहे किंवा याची मुवमेंट ही कशी असते? इनव्हॉलंटरी. देअर मुवमेंट्स इज इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. ते आपल्या इच्छेवर किंवा आपल्या विलवर नसते. ते आपण बंद करायचं म्हटलं तरी बंद होत नाही. त्यामुळेच आपण श्वास घेतो, रक्ताभिसरण चालू असतं, डायजेशन चालू असतं, हे सगळं कंटिन्युअसली चालू असतं. द थर्ड पहा आता, स्मूथ मसल, मृदू स्नायू. आता मृदू स्नायू म्हणजे काय? दीज मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन अदर दॅन द हार्ट. आपल्या हृदयाला सोडून आपल्या अंतरिंद्रियामध्ये आढळणाऱ्या स्नायू आहे ह्या. जसे की काय सांगितलं? फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, युरेथ्रस, ETC. आपल्या जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादीचे स्नायू म्हणजेच काय? स्मूथ मसल्स किंवा मृदू मसल्स असे म्हणता येतं. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी. याची मुवमेंट्ससुद्धा कशी आहे? इनव्हॉलंटरी आहे, अनैच्छिक आहे. म्हणजे आपल्या विलवरती चलत नाही, ते त्यांचं कार्य करत राहतात. आपण कर म्हणल्यावर सुद्धा करणार नाहीत. अँड स्लो, ते हळूवारपणे काम करतात. सावकाश, आपोआप होणारी कार्य हे मसल्स करत असतात. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन्स क्वाईट अनवेअर आर कॅरीड आउट बाय दिस स्पेशल मसल्स. हे विशेष स्नायू काय करतात? शरीराचे अनेक जीवनावश्यक कार्य आपल्याला नकळत करत असतात. आणि दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट मसल्स फॉर आवर बॉडी. आपल्या बॉडीसाठी हे काय आहेत? महत्त्वाचे मसल्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, हे की नाही. हे जे आहे ते स्केलेटरी मसल आहेत. हे जे आहेत हार्ट आहे की नाही. हार्ट म्हणजे कार्डियक मसल्स आहेत. आणि हे आहे ह्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे हे स्मूथ मसल्स आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पहा, कॅन यू टेल. काय तुम्हाला सांगता येते का? पाहिजे काय विचारले तुम्हाला की
हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर बॉडी? स्नायू आपले काम कसे चालवतात किंवा कसे करत असतात यासाठी आपल्याला खालची कृती करून पाहिजे आहे की आपले स्नायू कसे काम करतात. आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही, हे नाही, काही वेळेस कळतं आणि काही वेळेस कळत नाही. हे आपल्याला खालच्या ट्राय दिसमधनं करून पाहिजे आहे, त्यावेळेस आपल्याला ते समजेल. होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट द एल्बो 80 डिग्री 180 डिग्री विदाउट क्लोजिंग फिस्ट. फिस्ट म्हणजे मूठ न बंद करता तुम्ही काय करायचं आहे, तुमचा हात 180 डिग्री सरळ करायचा आहे. बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. तुमचा 90 डिग्रीला बेंड करायचा आहे किंवा वाकवायचा आहे. कृती करत असताना तुम्हाला स्नायूचे आकुंचन, प्रचलन, हे की नाही, हे सगळं कळेल. आणि अजून काय म्हणतं आहे, टच युअर शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन सेम साईड. सेम साईड त्या फिंगर्सला टेकवायचं आहे. ही वरील कृती करताना काय म्हणते, मसल्स ऑफ विच पार्ट्स ऑफ युअर आर्म्स कॉन्ट्रॅक्टेड अँड रिलॅक्स्ड ड्युरिंग अबोव 3 ॲक्शन्स. तुमच्या या ॲक्शनमधनं कोणते मसल्स आकुंचन किंवा शिथिलीकरण झालेले आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप. आपल्या शरीरामधील स्नायू हे नेहमीच गटाने कार्य करत असतात. वेन सम मसल्स आर कॉन्ट्रॅक्ट द अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. बघा, काही मसल्स ज्यावेळेस आकुंचन पावत असतात त्यावेळेस काही मसल्स काय होतात, शिथिल होत असतात. म्हणजे एक ग्रुप जर आकुंचन पावत असेल तर दुसरा ग्रुप काय होत असतो, शिथिल होत असतो. अशा प्रकारे आपली बॉडी कार्य करत असते. दिस इज हाऊ मसल्स हेल्प्स इन आवर प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन्स ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी किंवा योग्य पद्धतीने चालू ठेवण्यासाठी या पद्धतीने स्नायू काम करत असतात. द मसल्स ऑन द फ्रंट्स ऑफ द बोन्स इन आवर अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. या ठिकाणी दाखवले तुम्हाला बायसेप्स, हे की नाही, बायसेप दाखवलेला आहे या ठिकाणी. अँड द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप. आणि त्याच्या बॅक साईडला जे मसल्स आहेत त्याला काय म्हणलं जातं, ट्रायसेप्स. म्हणजे बायसेप आणि ट्रायसेप हे तुम्ही कधी बॉडी बिल्डिंग जर करत असाल तर बॉडी बिल्डिंगच्या या खेळामध्ये हे सगळे तुम्हाला कानावर आलेल्या टर्म्स आहेत, है की नाही. आता नेक्स्ट पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालवायचं आहे, काय होईल ते सांगायचं आहे. व्हॉट वूड हॅपन इफ, काय म्हणतं आहे, द कार्डियक मसल्स डज नॉट मूव्ह. हृदयाच्या स्नायूंची जर हालचालच झाली नाही तर काय होईल, काय होईल सांगा बरं, येईल कुणाला सांगता, काय होईल, द ब्लड सर्क्युलेशन स्टॉप. काय होईल, ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. आणि ब्लड सर्क्युलेशन नाही झाल्यानंतर काय होणार, आपल्या शरीराच्या विविध भागापर्यंत ऑक्सिजन पोचणार नाही आणि आपली बॉडी व्यवस्थित परफॉर्म करणार नाही. आणि बॉडी व्यवस्थित परफॉर्म करणार नाही याचा अर्थ आपण काही काळानंतर डेड होऊ शकतो. द सेकंड पहा, फूड एंटर्स टू स्टमक ॲट द स्टमक मसल्स डज नॉट अँड द स्टमक मसल डज नॉट मूव्ह. बघा, जठरात अन्न गेले आहे आणि जठराच्या स्नायूने हालचालच केली नाही, काय होईल, द फूड विल नॉट डायजेस्ट अँड स्टमक ॲच चालू होतील. आपल्या शरीरामध्ये जर आपण आपल्या पोटामध्ये जर अन्न गेलं किंवा जठरात जर अन्न गेलं आणि जठर जर कार्य करत नसेल किंवा हालचाल करत नसेल तर ते अन्न पचणार नाही. आणि अन्न नाही पचल्यानंतर आपल्यामध्ये काय होईल, पोट दुखायला सुरुवात होईल, हे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आता या ठिकाणी फिगर दिलेली आहे, एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये द मसल्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी, या ह्युमन बॉडीमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी चेस्ट मसल्स आहेत, डेल्टॉन आहे, बायसेप्स आहे, त्या बायसेपच्या बॅक साईडला ट्रायसेप्स आहे, फ्लेक्झॉर आहे, ॲबडॉमिनल मसल्स आहेत, क्वाड्रिप्स आहेत, फ्लेक्झॉर्स आहेत. म्हणजे हे सगळे मसलचे पार्ट्स आहेत, हे तुम्हाला फक्त फिगर आउटमधनं दाखवलेले आहेत. तर नेक्स्ट पहा, ऑलवेज रिमेंबर, महत्त्वाचं आहे. काय म्हणतं आहे, नेहमीच लक्षात ठेवा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. काय म्हणतं आहे, शरीरातले स्नायू बळकट आणि कार्य करण्यासाठी आवश्यक आहेत. आपली एफिशियन्सी दाखवण्यासाठी, कार्यप्रणाली दाखवण्यासाठी मसल्स हे गरजेचे असतात. आवर डाएट मस्ट बी इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. आपल्या स्नायूंची वाढीसाठी किंवा झीज भरून काढण्यासाठी आपल्या आहारामध्ये
पुरेसे प्रथिनयुक्त किंवा पिष्टमय पदार्थ असायला पाहिजेत. कारण आपण पाहिलेलं आहे 6वीच्या इयत्तेमध्ये की प्रोटीन्स आर बॉडी बिल्डिंग्स आहे की नाही, दे आर बॉडी बिल्डर्स किंवा बॉडी बिल्डिंग मटेरियल. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. आपण नियमित व्यायाम करायला पाहिजे आहे की नाही, त्यामुळे आपले स्नायू काय करतात, बळकट होतात. वी मस्ट सीट विथ अ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ बॅक हॅच्ड ऑर बेंड. आपण ताठ पाठीने बसायला पाहिजे किंवा आपले पाठ हे कसे असायला पाहिजे, ताठ असायला पाहिजे. बसल्यानंतर आपण कुबड काढून बसल्यानंतर आपले मसल्स बेंड होतात आहे की नाही, बेंड करून बसायचं नाही. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंज ऑकर्स इन अ स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टिब्रेट्स. नाहीतर पोक काढून किंवा पाठ काढून बसल्यानंतर पाठीतील काही मणक्यात हळूहळू बदल होतात आणि आपला आकार बदलायला लागतो, कुबड निघतं. आपण त्याला म्हणतो काय, कुबड काढून बसलास बघतो आहे की नाही. मसल्स इन आवर शोल्डर अँड बॅक बिगेन्स टू हर्ट. आणि आपल्या पाठीची किंवा खांद्याचे स्नायू दुखायला सुरुवात होते. जसं माणसाचं वय होत जातं तसं म्हणतात माझे पाय फार दुखत आहे, माझे खांदे फार दुखत आहे, माझं पाठ फार दुखते आहे की नाही. कारण ते त्यांच्या तरुणपणामध्ये व्यवस्थितपणे बसलेले नाहीत किंवा व्यायाम केला नसतो, रेग्युलर एक्सरसाइज त्यांची झाली नसते. त्यामुळे त्यांच्या स्नायूमध्ये स्नायुदुखी चालू होते. आणि तसेच काय होतं, डिसऑर्डर ऑफ द व्हर्टिब्रेट्स कॉलम मे बी ऑल्सो अराईज. पाठीच्या कण्याचे आजारसुद्धा जास्त प्रमाणामध्ये ते म्हणतात पाठीच्या कणाचा आजार आला आहे, गादी सरकली आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. तर हे सगळं कशामुळे होऊ शकतं, आपण व्यवस्थितपणे न बसल्यामुळे. ड्युरिंग exercise, movements of the heart muscles becomes more rapid. Breathing too becomes faster. Ensure a sufficient supply of oxygen and nutrients to various parts of the body. काय म्हणते, व्यायाम करत असताना हृदयाच्या स्नायूची जलद हालचाल होते. आपण पळाल्यानंतर बघा आपला श्वास हा कसं होतो, जास्त मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतो आहे की नाही. का घेतो, कारण ज्यामुळे श्वासोश्वासात जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन आणि रक्तातील पोषक तत्वांचा पुरवठा हे योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीराला होतो. आता नेक्स्ट पॉईंट पहा, समजलं हे. नेक्स्ट पॉईंट पहा, डू यू नो द स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी. स्नायूच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात, मायोलॉजी म्हणतात. कॉन्स्ट्रक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ द मसल. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म कोणता आहे, आकुंचन पावणे. द लार्जेस्ट मसल ऑफ आवर बॉडी इन द थाय. आपल्या मांडीतील सर्वात मोठे स्नायू आहेत. शरीरातील सर्वात मोठा स्नायू कुठं आहे, आपल्या मांडीमध्ये आहे. अँड द स्मॉलेस्ट मसल्स इज अटॅच्ड टू अ बोन इन आवर इयर. आणि सगळ्यात लहान स्नायू कानातील हाडांना जोडलेला आहे, त्याला काय म्हणतात, स्टेप्स. त्याला काय म्हणतात, स्टेपस आहे की नाही. स्टेप्स या ठिकाणी दिलं बघा आहे की नाही. So in the first video we learn about the muscular system. The next video we are starting the digestive system. Goodbye.